अमोल, बाळा पोटभर जेव काय? अरे मामा, तो माहिती आहे ना, माणूस की तुम्हाला पोटभर जेवण जात नाही. अरे बाळा येईल की मा, पण तू पोटभर जेव. दिप्या, पोराच्या नशिबात काय आहे तेच कळत नाही बघ. आई एवढं 7 वर्षाचं किती प्रयत्न करते रे. हो बाप, अख्खा दिवस त्यानं आज बाबांसाठी बाहेर काढलाय. छोटे सरकार, तुमची माँ आली ना की त्यांना सांगा की मोमाला सांगितल्याप्रमाणे मला व्यवस्थित तिने बागेत सोडलं होतं म्हणून. अगं मोना, अहो तसं नाही, हे परत फिरून माझ्यावर येऊ नये म्हणून सांगते मी. आप्या, मा, अगं कुठे गेलीस तू? आप्या, किती वेळ ग? त्या मामाला सांगत होतो की मा आल्यावर जेवेन. अरे बाळा, मी कामात होते. बरं झालं तू जेवलास. अमोल, तू ठीक आहेस ना रे बाळा? तुला काही झालं नाही ना? नाही ग मा, पण तू बाबांकडे गेली होतीस का? हो बाळा. का बोलले बाबा? तू चिल्लीस का बाबांवरती? अगं मा, बाबा काहीतरी कामात असेल ग. हो, आर्याची आई अचानक आजारी पडली ना, त्यामुळे बाबा फोन घरीच विसरून गेले होते. त्यांनी तुझं प्रॉमिस तोडलं म्हणून सॉरी सांगितलं. यस, मला माहित होतं बाबा काहीतरी कामात असणार. नाही तर शैशा कधीच चुकत नसतो. अमोल, तुला बाबांचा राग नाही आला का रे? अगं मा, तूच बोलतेस ना आपण सगळ्यांना मदत करायला हवी. मग बाबांनी आज तेच केलं, मग मी काय चिन्ह त्यांच्यावर? या पोराच्या समजूतदारपणामुळे एकही गोष्ट मनासारखी होत नाही. इतकं होऊ नये याचा आईबाबासाठी प्रेम कमी होत नाहीये. अमोल बाळा, अरे किती समजूतदार आहेस रे. अगदी मोठ्यांनी तुझा समजूतदारपणा घ्यावा असं बोलतोयस तू. अहो बापू, ही बेस्ट माझं बेस्ट मुलगा आहे ना. ओ भांजे, आत्ता तुम्हाला कंटाळा आला नसेल, पण आता रात्र झाल्या. लवकर जेवायचं आणि गुडूप झोपायचं काय? हो मामा. मा, तू सुद्धा काय खाल्लेलं नाही ना? मी खाते आता. नाही मा, हे घे. मा, तू एवढा घास का आणि सगळं राग सोडून दे, कारण आता मी ठीक आहे. सांग ना अर्जुन, म्हणजे मला एकटीला सोडून जाणार होतास ना तू? यात तसं नाही. आणि बघ, जे काय झालं त्यामध्ये चूक तर माझीच होती ना. तुझी कसली चूक? अरे हे बघ, तुझ्या आईला बरं वाटते हे कळल्यानंतर मी अमोलची चौकशी करायला पाहिजे होती. आप्पी बोलली ते बरोबरच आहे. अप्पी 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 अर्जुन, बस कर हे अप्पी पुराण. आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर असते का? तू त्याला तिकडे बोलून इकडे काय मजा मारत होतास? सांग ना, मजा मारत होतास का तू इकडे? अरे यात तसं नाही. हे बघ अर्जुन, तू माझ्या आईला हॉस्पिटलला घेऊन गेला होतास, तुझ्या होणाऱ्या बायकोच्या. आणि हे तू अप्पीला बोलला नाहीस ना, याचं वाईट वाटलंय मला. अरे हे बघ, अमोलला फिरायला मी घेऊन जाणार होतो. त्याला तिकडे बागेमध्ये मी बोलवलं होतं. अर्जुन, अजूनही तुला तीच बरोबर वाटतेय. अरे इकडे काय काय नाही बोलून गेली ती, तर काहीच बोलला नाहीस. आणि मी बोलत होती तर मलाही गप्प केलंस. हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. तुला अमोलसाठी जो त्रास होतोय ना तो कळतोय मला, पण इकडे तू माझ्या आईचा जीव वाचवत होतास ना, मग तू कसा काय वाईट? तू चुकीचा नाहीच आहेस. आणि साखरपुड्याच्या वेळेला काय बोलला होतास तू? की मागचं सगळं सोडवून मला नव्याने सुरुवात करायची आहे. मग तुझ्या या अशा वागण्यात मला ते कुठेच दिसत नाहीये. हे बघ, त्या मागच्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत का? आणि आज अमोल दिवसभर बाहेर होता, एकटा होता, उपाशी होता. माझ्या अरे ठीक आहे ना, तो बाहेर असेल म्हणून काय तू मला आणि आईला सोडून जाणार होतास? अर्जुन, तुला कळतंय आपला ना साखरपुडा झालाय, आणि माझ्या आईला बरं नसताना ना मी हक्काने तुझ्याकडे आले का, तर आपण लग्न करणार आहोत.
एक मिनिट. माझ्याशी लग्न करण्याचा तुझा निर्णय ठाम आहे ना? म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला मी हवी आहे ना? अर्जुन, मी तुला काहीतरी विचारते, मला उत्तर दे. अगं, काय बोलू मी अरे आता? हे सगळं झालं ना, त्यामध्ये माझी चुकी आहे एवढं म्हणायचं मला फक्त. याचा अर्थ असा नाही होत की आप्पी मला परत माझ्या आयुष्यात पाहिजे. हे बघ आर्या, तू बोलतीस ती कळतंय मला. अशी चूक परत नाही होणार. काय नियती, मजा येते ना मला असं पेचात बघून. एकीकडे अमोल, आप्पी, इकडे आर्या. हा प्रश्न माझ्यासमोर तू उभा केलायस ना, त्याचं उत्तर पण तूच द्यायचं मला. बोल ना, काय करू मी आता? गुड नाईट बच्चे सरकार. काय डोकं दुखतंय माझं. काय मोना, पिक्चर बघायचा का आज एखादा? वा, मी तर डोकं धरून बसलीये आणि तुम्हाला हे असलं सुचतंय का? काय झालं? अहो, माझं डोकं लई दुखायला लागलंय. असं वाटतं कोणीतरी हातोड्यानं मारतंय माझ्या डोक्यात. काय पण काय बोलते ग? ठणकत असेल जरा बांब लावून आराम कर, बरं वाटेल तुला. बाम हा आजारांवरचा उपाय आहे, विचारांवरचा नाही. हा, ठीक आहे आता नवीन. जरा कळलं असं बोल की मोना. अहो, इकडे सगळे लोक डावपेच खेळतात, त्याबद्दल विचार करून माझं डोकं दुखतंय. पण तुम्हाला मात्र सगळं सोपं पाहिजे. काय झालं सांगशील का? अहो, मला ना आपल्या अमोल आणि वंशाबद्दल विचार करून डोकं दुखतंय. तुम्हाला काय झालं हसायला? नाही अगं, त्यांच्याबद्दल तू काय विचार करत असशील ना. तुम्ही खरंच एवढे भोळे आहेत का हो? तुम्हाला काय कळतच नाही का? आज जे झालं ती काय साधी गोष्ट आहे का? अहो, अर्जुन दादांनी अमोलला बागेत एकटं ठेवलं होतं, ते पण जाणून बुजून. हे बघ मोना, दाजी असं अजिबात करणार नाही. आणि त्यांनी सांगितलं होतं की एका कामात अडकलेलो म्हणून. काय बाई, तुम्हाला ना सगळ्या गोष्टी फोडून सांगाव्या लागतात. तुम्ही थांबा इथेच. मोना, अहो, माझा ऐका. हा सगळा त्या अर्जुन दादा आणि त्यांच्या घरच्यांचा डाव आहे. हे मी तुम्हाला मागं पण बोलले होते, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. पण आता तरी लक्षात घ्या. अगं काय लक्षात घ्यायचंय बाई तुझं अजून? अहो, ही सुरुवात आहे त्यांची. म्हणजे अहो, म्हणजे अर्जुन दादा हळूहळू वंश बरोबर भांडणं काढायला लागतील आणि वंश नाईलाजाने अमोलला त्याच्या बाबांना भेटू नाही देणार. नाही म्हणजे यामध्ये वंशांची काही चुकी नसेल, पण ते अमोलला असंच दाखवणार ना की बघ तुझी आई किती वाईट आहे, तुला तुझ्या बाबांना भेटू नाही देत. हे बघ, तू म्हणतेस तसं असेल, पण मी तुला आधीच सांगितले, अमोल कधीच दीदीला सोडून नाही जाणार. अहो, लहान वय आहे त्याचं, त्याला जसं शिकवतील तो तसं शिकणार. आणि एकदा वंश त्याच्या नजरेत वाईट झाला ना, तर मग 7 वर्ष लांब राहिलेल्या बापाकडे तो का नाही जाणार? नाही नाही मोना, असं काय नाही होणार. मला दाजीनूर. तुम्ही करा तुमच्या दाजींच्या आरत्या, आणि मग काय झालं तर? दाजी खरंच असं काय करतील का? जाऊन विचारा त्यांनाच, सांगतील तुम्हाला. अहो, माझा ऐका, तुम्ही वंशांना समजवा, नाहीतर अमोलला आपल्याकडे परत आणणं अवघड जाईल. हा, आणि आपल्या वंश खूप भोळा येतो, त्यांना हे प्लॅन वगैरे काय कळत नाही. आणि अमोल पण लहान आहे, त्यामुळे तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. हे बघा आप्या, सगळ्या गोष्टी एकदम अंगावर आल्यासारख्या होत असतील अर्जुनला, म्हणून तसं होतंय. आपण थोडं समजून घेतलं पाहिजे बापू, त्याला. अर्जुनने त्याच्या लग्नाच्या निर्णयात आम्हाला घेतलं का? त्याने एकदा तरी या विषयावर अमोलशी किंवा माझ्याशी बोलणं गरजेचं समजलं का? अगं, त्यावेळी तशी वेळ नसेल, परिस्थिती पण नसेल म्हणून नाही बोलला. बापू, अहो, आपण परिस्थितीला किती दिवस दोष देणार आहोत? या लग्नाची घाई ना अर्जुनचीच होती. त्याने परस्पर निर्णय घेतला ना, मग त्याने आता तेच सांभाळायला हवं. आप्या, मगाशी मी अमोल बरोबर बोलत होतो तेव्हा ऐकलंस का? मी काय म्हटलं? अमोलचा समजूतदारपणा मोठ्यांनी सुद्धा घेण्यासारखा आहे. एक मिनिट बापू, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मी समजून घेत नाहीये का? नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला आप्या. एक गोष्ट लक्षात घे,
आज अमोल दिवसभर बागेत उभा होता उपाशी पोटी, पण तो त्याच्या बाबावर रागावला का ग? नाही ना, रागावला नाही. कारण त्याच्याकडं त्याच्या रागापेक्षा मोठं कारण होतं. त्याच्या मा आणि बाबाला एकत्र आणायचं. अगं ती लेकरू प्रत्येक वेळी तुम्हाला दोघांना समजून घ्यायला काही ना काहीतरी कारण शोधत असतं. आणि तुम्ही आम्ही एकमेकांचे दोष शोधून भांडत बसतो. बघ आप्या, तुझं तुलाच कळलं. हे बघ, आज जे काही झालं त्याच्यासाठी तू अर्जुनला दोष दिलास, पण या सगळ्यात जे काही घडतंय त्याला तुम्ही दोघंही जबाबदार आहे. असं नाही का वाटत कधी तुला? मी बापू, माझा काय दोष आहे? आप्या, उत्तराखंडला असताना अमोलला अख्खं पुणे फिरवून दाखवीन असं कोण म्हटलं होतं? मी म्हणाले होते, पण इथे आल्यानंतर कामाचा व्याप बघताय ना, मी विसरून गेले त्यात. मग तसंच आहे ना. अर्जुन पण आज फोन करायला विसरून गेला असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं आप्या. हे बघ, माणसाला समजून घ्यायला एक कारण पुरतं. आपल्याला चिडायचं असलं ना की आपण कारण शोधतो, आणि आपलं प्रेम असलं ना की आपण माफ करतो. हो बापू, पण आज अमोलला तिथे काही झालं असतं परत. सुदैवानं आपला अमोल सुरक्षित आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळी हे विसरता की अमोलची इच्छा आहे त्याच्या आई आणि बाबांनी एकत्र यावं म्हणून. त्याच्यासाठी तो हे सगळं करतोय, पण तुम्ही असे भांडत बसला, एकमेकांचे दोष काढत राहिला, ते लेकराची इच्छा कधी पूर्ण होणार ग? बापू, मला कळतंय तुमचं म्हणणं, मला सगळं कळतंय. आम्ही दोघं भांडतो त्याचा त्रास आम्हालाच होतो हेही कळतंय. आप्या, तुझी आई मला नेहमी म्हणायची, आमच्या संसारात काय अडचण आली ना, थोडं तुमचं थोडं माझं असं करून आपण एकमेकांना परिपूर्ण करू. यानं काय होईल माहितीये का? आपल्या मुलांचं भविष्य घडेल. वय आप्या, जगात कुठला माणूस परिपूर्ण असतो? थोडं तू दे, थोडं अर्जुन देईल. यानं काय होईल माहितीये? अमोलचं भविष्य परिपूर्ण होईल. तुम्ही नसतात तर काय झालं असतं माझं? सॉरी, चुकलं. बापू, मी उद्याच अर्जुनला भेटेन आणि मी माफी मागेन त्याची. बोल, त्याच्याशी बोलू. रुपाली, चल येतो मी. हा तुमचा रुमाल. आणि विनय काका, अर्जुन कुठं दिसत नाही? हा, रात्री भाऊजी ना बराच वेळ अमोलच्या खोलीत होते, आणि मग कधी झोपले नाही माहिती मला. काही म्हण, पण काल जे झालं ना त्यामुळं अर्जुन दुखावला गेला असणार एवढं मात्र नक्की. तुम्ही फक्त भाऊजींचाच विचार करा, पण काल आर्याला काय वाटलं असेल याचा कुणीतरी विचार केला का हो? ते काही असो, पण अर्जुन चुकला, खरंच चुकला. अहो, पण मी काय म्हणते ते. रुपाली, जाऊ दे ना आता, त्याच्यावर चर्चा नको. अर्जुन घेईल त्याच्या गोष्टी सांभाळून. ओके, बरं चल, मला उशीर होतोय, निघतो. हा, पण संध्याकाळी लवकर या. का ग? अहो, का म्हणजे काय, आज वटपौर्णिमा आहे आणि मी उपवास धरलाय तुमच्यासाठी, आणि तुम्ही आल्याशिवाय मला काही खाता नाही येणार. अरे वा, म्हणजे होम मिनिस्टरचं जेवण आमच्यावर अवलंबून आहे. तर मी काय करतो, मी जातच नाही ऑफिसला. काय हो तुम्ही जावा, आपण संध्याकाळी लवकर या. अरे वा, आज दोघेही खूप खुश दिसताय. अगं काय आर्या, तुला माहिती नाही का ह्यांचा स्वभाव? ह्यांना ना कारणच लागतं थट्टा करायला. आर्या, बरं झालं आलीस. तिला चहा दे. हा, चला मी निघतो, मला उशीर होतो. हा, लवकर या. आर्या, आई बरी आहे ना ग आता? आई आता एकदम बरी आहे. पण जाऊबाई, अहो तुम्ही एवढ्या घाई गडबडीने मला का बोलवलं? हा, सांगते मी तुला, पण मला आधी सांग, तू काल भाऊजींवर चिडली होतीस का? हो जाऊबाई, काल माझी थोडी चिडचिडच झाली, पण मी तरी काय करू ना. त्याला ना माझं प्रेमच कळत नाही. अहो, त्याला फक्त ती अप्पी आणि अमोलच दिसतात. आर्या, अगं काल दिवसभर भाऊजी फक्त तुझ्यासाठी हॉस्पिटलला थांबून होते ना? हो, पण ती रात्री अप्पी इथे काय काय बोलून गेली, त्याच्या तोंडून एक शब्द तरी निघाला का? त्याला ना हे कळतच नाहीये की त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे जिच्याबरोबर त्याचा साखरपुडा झालाय. अगं आर्या,
अर्जुन भाऊजी 7 वर्षानंतर भेटतायत अमोलला. कळतंय मला, पण मी काय जास्त अपेक्षा ठेवते का अर्जुनकडून? म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर लग्नापर्यंतचा काळ हा किती रोमॅन्टिक असतो. होणाऱ्या नवऱ्या बायकोंनी एकमेकांबरोबर बाहेर जायचं असतं, खायचं पियायचं असतं, एकमेकांना समजून घ्यायचं असतं. अहो अगं आर्या, नाही, मी एवढ्या सगळ्या अपेक्षा ठेवतच नाहीये. अहो पण त्याच्या आयुष्यामधलं माझं स्थान त्याने लोकांना ठामपणे सांगावं ना. आर्या, अगं भाऊजी आत्ता भेटलेत अमोलला. नाही, मी अमोलबद्दल नाही बोलत आहे. आलं माझ्या लक्षात तू कुणाबद्दल बोलतेस ते. पण आर्या, आजच याचा निकाल लागल. म्हणजे अगं म्हणजे आज वटपौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून उपवास धरते आणि त्याच्याच हातून उपवास सोडते. हो, पण मी आर्या, अगं मला वाटते ना तू अर्जुन भाऊजींसाठी हा उपवास धरावास. अहो पण आमचं अजून लग्न नाही झाले ना. तू मनात भाऊजींना नवरा मानलेस ना? कधीच. मग झालं तर तू उपवास धर, म्हणजे अर्जुन भाऊजींच्या हातून तुला उपवास सोडता येईल. जाऊबाई, अहो खरंच खूप छान आयडिया आहे ही, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे ते उपवासासाठी लागणारं साहित्य माझ्याकडे नाही आहे. अगं एवढंच ना, ती सगळी तयारी मी करते. ठीक आहे? हो. आज आपल्याला कळेल की भाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे. वहिनी, आज काही चहा नाश्ता घेत नाही. पोलीस स्टेशनला अर्जंट काम आहे, तिकडेच मागवतो काहीतरी. हां, अगं आर्या, तू केव्हा आलीस? आणि आई बरी आहे ना तुझी? हो बाबा, आई आता बरी आहे एकदम. बरं काय, तू अजून रेडी झाली नाही? पोलीस स्टेशनला यायचं नाही का? अहो भाऊजी, आज वटपौर्णिमा आहे ना, मग आर्याने तुमच्यासाठी उपवास धरलाय. काय? पण तो उपवास तर लग्न झाल्यावर धरतात ना, असंच नसतं? हो, पण आता आपला साखरपुडा झालाय ना, म्हणजे मी तुझी होणारी बायको आहे, आपलं लग्न होणार आहे, तर म्हणून मी धरला. हां, मग झालं तर. काय भाऊजी? हा हा, येतो. हां. मामा, हे बघ झालं माझं विमान बनवून. अरे वा, बाच्या सरकार मस्त. हा? कशी दिसते मी? वा वा मोना, एक नंबर दिसते बघ तू. अहो तुम्हाला माहितीये का, ही साडी मी जाणून बुजून नेसली आहे. आणि तुम्हाला आठवते का ही साडी कधीची आहे? मेलो. मग सांगा बरं. हा, मागच्या वटपौर्णिमेची, बरोबर आहे की नाही? नाही? हा, आत्ता आठवलं मला. पाडव्याची आहे ना, मागच्या पाडव्याला घेतलेली. बापू, पाडव्याची बरोबर आहे ना? पाडव्याची बया, कसला प्रेम हो तुमचा. मी तुमच्यासाठी एवढा उपवास धरलाय आणि तुम्हाला एक साडी सुद्धा लक्षात राहत नाही. ते काय नाही, मी वड पुजून येणार आणि माघारी आल्यावर उपवास सोडणार. तोपर्यंत तुम्ही कामावर जायचं नाही, नाहीतर माझ्या एवढी वाईट कोणी नसेल. काय काय चाललंय तुमचं? मा, अगं मोमानी स्पेशल साडी नेसली आणि मामाला माहितीच नाही किती कधीची साडी आहे ते. दिप्या, काय राहू दे ते. अगं तू पण माझ्या घेती होय माझी. नाही रे दिप्या, मी असंच म्हणाले. पण मोना, अगं आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे एका साडीवरून ठरतं का? पण काय पण म्हण म्हणा, दीपूचा लय जीव आहे तुझ्यावर. त्याच्याकडे बघ की. आज तो पण उपवास धरणार आहेस का? हो पण वंश तुमचा तर घट. मोना, अर्जुन मध्ये आणि माझ्यामध्ये किती भांडण असले, कितीही मतभेद असले, तरी त्याचं आयुष्य वाढावं, मला 7 जन्म तोच नवरा म्हणून मिळावा, यासाठी मी दरवर्षी उपवास करते आणि करत राहील. अगं मागची 7 वर्ष मी उपवास करत आली. वा दिदे, काय बोलल्यास तू? बाई, मला तर तुमचं काय कळतच नाही बघा. मोना, नियतीने बांधलेलं नातं आहे अगं आमचं. समजण्या पलीकडचं आहे, पण मी जपतीये आणि कायम जपत राहील. अहो पण बिन काय नाही मोना, तिने तिच्या नवऱ्यासाठी उपवास केलाय, त्यात काय चुकलं तिचं? जावा आपल्या.
वडाची पूजा करून याचा. चला मा हा? मा पण यायचे तुझ्यासोबत. अहो छोटे सरकार, तुम्ही काय करणार तिकडे आमच्या बरोबर येऊन? मा तूच म्हणते ना की आपण जिथे जातो तिथले आपल्याला परंपरा माहित पाहिजे म्हणून. मा हा तर आपला महाराष्ट्र आहे ना, मग मा सगळं माहित पाहिजे इथलं. जागा घेऊन त्याला. ईस्ट या वेस्ट तिकडे मामा सगळ्यात बेस्ट. बोलायला ऐकणार आहे का? हा चला. बापू, दीदीचा उपवास दाजींच्या हातून सुटला पाहिजे बघा आज. वय दिप्या, नियती नक्की आज अर्जुनला तिच्यापर्यंत आणेल बघ.